हेलो गाइस, वेलकम बैक टू फनशोर चैनल। तो आज हम एक नई कार ले रहे। तो इसकी कार लेने से पहले पीडीआई करेंगे, थर्ड पार्टी पीडीआई करेंगे। तो पीडीआई करना क्यों जरूरी होता है? पीडीआई मतलब प्री डिलीवरी इंस्पेक्शन। ये इसलिए ज़रूरी होता है क्योंकि अपनी कार स्टॉक यार्ड में उनके शोरूम में बहुत दिनों से महीनों से पड़ी रहती है। तो उसमें कुछ खराबी हो या जो भी फीचर्स कुछ इशू हो तो वो आफ्टर डिलीवरी आपको पता चलेगा, तो इशू हो सकता है। इसलिए प्री डिलीवरी इंस्पेक्शन करना ज़रूरी रहता है। तो इस वीडियो में मैं आपको बताऊंगा कि क्या क्या रहता है, कौन सी चीज़ें देखनी होती है और कैसे प्री डिलीवरी इंस्पेक्शन दैट इज़ पीडीआई कैसे करते हैं, ये आपको इस वीडियो में बताऊंगा। लेट्स गो विद द पीडीआई। आता बॅटरीचं पण तुम्हाला सांगतो मी. बॅटरी टूल लावून तुम्हाला चेक करून देणार. हां, बॅटरी असं स्टँडिंग पोझिशनमध्ये 12 वोल्ट असते बरं. आणि ज्यावेळी मी चालू करणार 2000 RPM स्टेबल केल्यावर ती 13 ते 14च्या मध्ये स्टेबल राहणार. ओके. तर बॅटरी यांची कशी असते, आपण जसं नाव ऐकलं असतं एक्साईड ॲमरॉन, हां, तसं नसतं. यांचा स्वतःचा ब्रँड असतो कियाचा आणि का? स्पेसिफिक त्यांनी वॉरंटीमध्ये ते मेन्शन केलं असणार. ओके. त्यामुळे तुम्ही एक्झिक्युटिव्हला विचारा हां, बॅटरीचं. बॅटरीची वॉरंटी विचारू. हो, कारण की हे 36 महिने असं मंथमध्ये देतात ते ओके. वॉरंटी. ओके, ते फक्त एकदा चेक करा. ठीक आहे. त्याच्यावर त्यांनी डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पण असणार आहे. आता हे बघा, याच्यावर कुठल्याही ब्रँडचं नाव नाही लिहिलेलं. जसं बाकीच्या ॲमरॉन एक्साईड वगैरे असतं, साईड वॉलला पण नाही लिहिलेलं. अच्छा, ठीक आहे, मी तुम्हाला टूल्सने चेक करतो. आता हे आपण कसं फिजिकली बघतो, Physically. टूल्स लावून एक्झॅक्ट आपल्याला कळतं. ओके. बाकी तुम्हाला पण काय क्वेरीज असेल ना तर विचारा. आता हे सांगतो, हे कूलंट आहे. हां, जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाल, तुम्ही किती वर्षापासून ड्रायव्हिंग करता, म्हणजे तुम्हाला या गोष्टी 4-5 वर्षांपासून आहे. हां, मग इंजिन ऑइल वगैरे कसं चेक करतात हे तुम्हाला माहिती हां, खाली. आहे. आता गाडी उभी आहे, सकाळी जेव्हा गाडी स्टार्ट करायच्या आधी चेक करायचं. हां, फक्त हे असं आता थोडं सेमी ट्रान्सपरंट आहे, काळं नाही वर म्हणजे दिसतंय ते. मला. हां, एकदम काळं झालं तर चेंज करायचं टाइम असतो. बरोबर. पण ठीक आहे, तुम्हाला सुरुवातीचे 2-3 वर्ष टेन्शन नाही आहे. हां, सर्व्हिस इथेच मेंटेन करा, तुमच्या हां. गाडी चांगली ठेवा. लोकलला नका नेऊ. ओके. अगदी तर रस्त्यात कुठं काय झालं तर ठीक आहे. हां, हां, आता या गोष्टी प्रवासाला जाताना तुम्हाला चेक करायचं. हे ब्रेक ऑइल आहे म्हणून. हां, हे लेवल याला मॅक्झिमम आणि मिनिमम हे दिलेलं असतं. हे बघा, इथे तुम्ही बघाल ना, हां. या साईडला मॅक्झिमम ओके. आणि खाली मिनिमम. मॅक्झिमम मिनिममच्या मधल्यामुळे ठेवायचं. अच्छा, हे नसेल तर तुमचे ब्रेक आपले होणार नाही. हे कूलंट आहे. कूलंट आहे. हे कूलंट पण तुम्हाला दिलेलं आहे, मिनिमम मिनिमम. मॅक्झिमम. ओके. हे तुम्हाला गरम असताना ओपन नाही करायचं. आता गाडी थंड आहे, हां, पण ओपन करायची वेळच म्हणजे तसं येणारच नाही. मॅकॅनिकच प्रोफेशनल लोक ओपन करतील हे. ओके. हे फक्त तुम्ही लेवल चेक करायची, उघडायचं नाही. हे गरम असतं. अच्छा, दुसरी गोष्ट हे तुम्ही करू शकता, याच्यामध्ये विंडशील्ड वॉशर आहे. तुमच्या याला जे पाणी जे लागतं ते इथं टॉपअप करायचं. शॅम्पू वगैरे असेल तर काय तुम्हाला टाकू शकता तुम्ही. ओके. ते रेकमेंड करतात ॲक्सेसरीजवाले, हां, तो हां, टाकायचा. ओके. म्हणजे रेग्युलर मेंटेनन्स मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता जॅक वगैरे पण असेल, रस्त्यात कुठे पंक्चर झाली, हां, हां, आता ट्यूबलेस टायरच येतात. बरं. जो टायर देतात स्टेपनीला, 1 इंच कमी असतो. हां, की म्हणजे तुम्हाला त्यांनी 80च्या स्पीडला लिमिटला किंवा 80 किलोमीटरपर्यंत तो चालू शकता. मग त्यावेळी मेन टायर जे आहे त्याची साईज पण हे असते. 15 इंची आहे आणि हा 16चा आहे. हे 16 आहे. बरोबर. त्यामुळे ते पण तुम्हाला दाखवतो मी. जॅक पुढे स्टेपनी कशी काढायची हे सगळं दाखवतो. ओके. हां, त्याला व्हेंटिलेटेड सीट नाही ना? आहे ना. ते पिशवी लावले त्यामुळे होत असेल. तुमची काढली हो ना? फुगेल ना आता. फुगलं का? अच्छा, मी आता डबल लेअर घातले त्याच्यामुळे हे नाही. हां, ते काढल्यानंतर जाणार. सीट कवर वगैरे नाही टाकावं लागेल त्याला. हां, हे रनिंगमध्ये पण तुम्ही बघू शकता. 360 डिग्रीचं माहिती नाही हे बटन. हां. मला सांगून दे तरी फीचर. हो, मी सांगतो तुम्हाला. हां,
बाकी हे तुम्हाला सांगतो मी. हां बाकी आता फिजिकली बाकीचं चेक करू काय. ओके. ते म्हणतात बघ ते इंजिन स्टार्ट का गाडी स्टार्ट करायच्या अगोदर 2 वेळा पुश स्टार्टचं बटन दाबायचं, ते तसंच करावं लागतं का डायरेक्ट स्टार्ट केलं तर चालते? काय काय म्हणतात ते इंजिनला रिवॉर्म होऊन द्यायचं, ते मग 2 वेळा दाबलं की मग इंजिन स्टार्ट करायचं. तसं केलं तर चांगलंच आहे, पण घाईघाईत माणूस नाही करत. हां ते आपण सकाळी नाहीतरी सकाळी एकदा स्टार्ट करताना तसं करत नाही. अच्छा, एकदा प्रेस करून सोडायचं, ते सगळं झालं मग दाबायचं. कारण की काय होतं, तोपर्यंत रात्रभर गाडी उभी असते. हां हां ते जे फ्यूल टँक पासून ते इंजिन पर्यंत जो सप्लाय असतो हां हां ती मोटर ऍक्टिव्हेट होते, ते फ्यूल तेवढं त्याच्यामध्ये जातं. ओके. स्टार्ट होणार फ्यूल त्याच्यामध्ये नसेल ते, हां हां तरी पण एक मोटर फंक्शन चालू होताना ते चेक करा. ओके. हे काढता नाही ना, हे फिक्स आहे. लॉक हे असतं नाही लॉकच आहे. तेच फिटिंग आहे फक्त. ट्रायंगल फर्स्ट एड किट. ओके. जॅकेट ते दाखवतो ना तुम्हाला. हा मेन त्याचा पार्ट. बरोबर. तुम्ही लावून बघा एकदा फिट बसतोय का. बसतोय ना. आता जागोजागी झाले टायरची दुकानं, अशी वेळ नाही, पण सांगितलेलं आहे तुम्हाला. हा एक डाऊन करायचा, असा क्लॉकवाईज फिरवायचा, असा वर खाली होणार. हे जो एज आहे, या एज जो खाली तुम्ही जर थोडं वाकून बघितलं तर असं स्ट्रिप दिली असेल, पट्टी दिसते अशी. त्याच्यावर मेन्शन हे बघा, ही पट्टी दिसते ना. हे बघा, हे इथं राऊंड दिलेलं आहे, इथं राऊंड दिलेलं आहे. या राऊंड मध्ये जॅक नाहीतर हे फायबर तुमचं जॅक तोडणार. मग ते पॉइंट्स ते फक्त लक्षात ठेवा. नाहीतर आपण गाडीचं नुकसान करतो. जॅकवर आता इथे लिहिलेलं पॉईंट हा. त्याच्या पिक्चर आहे. आपल्याला ते हे अंडर बॉडी चेक करायची असेल तर आता काल चेक करू शकतो. रॅम्प नाही यांच्याकडे अवेलेबल. यांच्याकडे रॅम्प नाही, ते सर्व्हिस सेंटरमध्ये असणार. ट्रॅव्हलिंग मध्ये काय धक्का लागलेला असेल आपण कसं करणार? ते आता फिजिकली आपल्याला लगेच कळतं, रॅम्पवर न्यायची गरज नाही. कारण की मेजर इम्पॅक्ट असेल समजा, आता खालचे मेन तुम्हाला पार्ट सांगतो काय काय. एक तर डिझेल पेट्रोल टँक असतो, बरोबर. स्टेपनी डिक्की बकेट असते, बरोबर. ज्यात आपण जो खाली भाग गेलेला आहे बरोबर. तो लागलेला असतो. पुढे इंजिनाचा खाली, आता इथपर्यंत याला गार्डच दिलेला आहे, बरोबर. असा प्लास्टिक. बरोबर, खाली. त्याच्यानंतर मग इंजिनाचा मेन ऑइल सम, जिथे ऑइल स्टोअर होतं, सगळ्यात खाली ते फक्त चेक करतात. आणि बाकी हे पार्ट्स असतात सगळे वर असतात, जसे बुश असतात, त्याचे सस्पेन्शन रॉड, हे सगळे वर असतात. सायलेन्सरचं पूर्ण रनिंग पूर्ण तो तो खाली येत असं ना, त्याला डॅमेज तो खाली. आता BS6 कसं मेन सायलेन्सर चेंज केले ना, तर कॅथलिक कन्व्हर्टर मध्ये त्यांनी चेंजेस केले, तो खाली येतो. ते पण आपण चेक करू. आता इथे खोलायचं दिलेलं आहे ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला ना, गाडी रॅम्पवर घेऊन खोलतो. फिल्टर किती असेल होते इंजिन ड्रेन करण्यासाठी, इंजिन ऑइल ड्रेन करण्यासाठी. इथे संप आहे तुमचं. बरोबर. बाकी पुढनं हे बघा, हे तुम्हाला हे दाखवतो. पुढनं हा रेडिएटर आहे तुमचा. बरोबर. इम्पॅक्ट वगैरे नाही आहे पुढे. हे बघा, तुम्हाला 12च्या आसपास दाखवते स्टँडिंग पोझिशन मध्ये. आता गाडी हे आल्यापासून उभीच ठेवतात ना, त्यामुळे बॅटरी थोडी वॉर्म होते. आता चालू करून बघूया, हे व्होल्टेज वाढेल.
वाढतंय. हां वाढलं. 12.5 6 7 8 13 वाढतं. 14 2000 RPM वर नेल्यानंतर चालूमध्ये काय कळतं आपल्याला की बॅटरी आहे गाडीला, पण बॅटरी ती चार्ज परत इंजिन आपलं करते का. ओके जसं डायनामो पहिलं म्हणत होतं तसं ते रिचार्ज होतं. बरोबर. त्यामुळे गाडीचं जसं आपण ॲक्सिलेरेशन करतो तसं व्होल्टेज फ्लक्च्युएट होतं. हं. हे बघा आता 12 स्टेबल झालं. गाडी आता 2 सेकंद 3-4 सेकंद चालू ठेवली. बरोबर. उभे असल्यामुळे त्याचं व्होल्टेज थोडंसं ते दाखवण्यात आलं. त्याच्या गाड्यांना नाही होत, कारण की आता मोस्ट स्ट्रॉंग बॅटरी दिलेत. कॅमेरा, एअरबॅग, सेन्सर सगळ्या गोष्टी बॅटरीवरच चालतात. अच्छा. मॅन्युअली नाही आहे जास्त काय. तुमचे काचावर सगळं सनरूफ ह्या सगळ्या गोष्टी बॅटरी. आणि असं पुढे करणार की जितका खोल असेल टायर तितका आपल्याला हे MM मध्ये दाखवणार. ओके. अच्छा. त्याचं स्टँडर्ड काय असतं तसं काय? तसं स्टँडर्ड म्हणजे कसं असतं 5 mmच्या खाली असेल तर तुम्हाला नीड टू बी रिप्लेस. ओके. त्याच्या पण अगदी खाली असेल तर तुम्ही इमिजिएट चेंज केलं. 3 फॅक्टर असतात. हां मग तेच तर. असं कोणी सांगत नाही की आता सध्या कोणी म्हणतं की 60% 50%. असं ते चुकीचं आहे. कारण कसं असतं 50-60% असले टायर एखाद्या खड्ड्यात गेले स्पीडमध्ये तर तो फुटतो. त्यामुळे टायरची अगदी कंपनी फक्त जर तुम्हाला असा फुगा आला गॅटर म्हणतात त्याला तर तुम्हाला ते बदली करून देईल. किंवा आता नवीन त्यांचा विचार घ्या. कॅस्टर कॅम म्हणजे तुमची अलाइनमेंट चांगली आहे तरी तुमचे टायर कुठेतरी झिजतात आतून बाहेरून मधून, तर मग ते तुम्हाला रिप्लेस करून देते. नाही पण आता कंपनीचं जे कियाचं जे आपल्याबरोबर हे असतं काय म्हणतं त्यांनी सांगितलेलं असतं वॉरंटीचं अनकंडिशनल वॉरंटी टायरची. हा मग दिलं. MRFचे तसंही काय होत नाही. हां MRFचं नाही रिस्क सांगतोय म्हणजे कसं ज्या गोष्टी टायरच्या बाबतीत होऊ शकतात. चालेल. कसं चेक करतो. किती कसं कळणार? ते हे जे आलेले आहे ना हा पॉईंट तो शेवटचा का 0 म्हणजे 10 mm आहे ते. 5 10 mmच्या नाही 10 mmच्या आतमध्ये. सेम तेवढंच. 0 वरती सेम असणार बाकी, कारण की सेम मॅन्युफॅक्चरिंग आहे. हां एकाच आठवड्यातले एकच वर्ष. दिसते ना. तेवढंच. आता मेन गोष्ट पेंटची. पेंटमध्ये कधी कधी काय होतं प्लांटवरनं आणताना अनलोडिंग करताना काही पार्ट जे असतात ना ते लागतात हे करतात. बरोबर. तर कधी कधी कंपनी बदलते किंवा कंपनी बदलतं चांगलीच गोष्ट आहे. पण इथं आल्यावर काय करतात इथं कंपनी फॅक्टरी सारखी पेंटिंग नसते. मग ते हे जे आपलं मीटर आहे हे आता मी कनेक्ट करणार. ओके. त्याला चेक करणार जिथे इथे ग्रीन येईल तो फॅक्टरी पेंट. अच्छा. जिथे येल्लो असेल तरी ठीक आहे. धुळीमुळे थोडं हे कसं हे लेअर मोजतं म्हणजे याची जाडी स्टीलचं किती हे तुम्हाला दाखवतो मी मोबाईल. ओके. आता हे बघा धूळ दिसते ना सरळ डोळ्यात, त्याच्यामुळे आता हे ग्रीन आहे ना. अच्छा. येलो 2 3 स्टील. ओके. 70 पर्यंत येते. 69 हा. अच्छा. आता इथे फायबर आहे, इथे काहीच दाखवणार नाही. ग्लास. अच्छा.
दाखवतो. खाली लिहिले पेंट लेअर इज हां ओरिजिनल. हे धुळीमुळे हां डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला दाखवणार गाडी चालू केलं. हे 14च्या आतमध्ये पाहिजे. ओके. आता हे आत्ताचं हे टेम्परेचर दाखवतं 31-32 चालू आहे आता उन्हामुळे. तर आता मी चालू केलं. गाडी चालू केल्यानंतर मॅन्युअलवर ठेवणार मी. ओके. तुमच्या गाडीमध्ये 2 मोड आहेत, ऑटो मोड आहे आणि मॅन्युअल मोड. हां मॅन्युअलने तुम्ही पंखा कमी जास्त करू शकता. बरं. परत टेम्परेचर किंवा हीटर लावू शकता. हां आता आपण त्याच्यावर मग मॅन्युअलवर चेक करू. आणि कनेक्ट कुठं केलं आहे? आरॉड असतो, ओके. आरॉड वेंडमध्ये टाकतो. अच्छा. टेम्परेचर काउंट करतो. ओके. काच बंद करावं लागेल का? इकडून आणायचं. हां. आता आपण हे पॉईंट्स आहेत, एकवर ठेवलेलं आहे ओके. आणि लोवर आहे. हे तुमचं टेम्परेचर कमी जास्त करायचं. हे सगळ्यात कमी टेम्परेचर हां 17. असे तुम्ही वाढत जाऊ शकता. उन्हाळा हिवाळा जसं तुम्हाला सुटेबल करेल तसं. ओके. ठीक आहे. तरी पण हे ऑटोच असतं. हां आता ऑटो दाबल्यावर ऑटोवर येणार, पण आपल्याला ऑटो नको. हां. ऑटो म्हटल्यावर ते ऑटोमॅटिक हे करतं. उन्हाळ्यामध्ये ऑटो तुम्हाला वापरायचं. ओके. आता लो केलेलं आहे. जसं तुम्ही हे दाबणार ऑटोवरनं ऑटो डिस्कनेक्ट. बनवून. ओके. आता हे बघा हां झालं. हो. त्यामुळे AC पण परफेक्ट आहे. ओके. ओके. जिथे तुम्हाला चढ लागतोय किंवा ओव्हरटेक करायचं आहे असे म्हणजे आता तुम्ही खूप समृद्धीला रोडला लागलात, जिथे हां. तुम्हाला सारखा म्हणजे एक गाडी पास केली दुसरी करायची, दुसरी करायची, तिसरी करायची, हां. कंटिन्युअस ओव्हरटेकिंग असेल त्यावेळी स्पोर्ट मोडवर ठेवून तुम्ही पटापट जाऊ शकता. अच्छा. पण त्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज कमी मिळेल. हां बरोबर. आणि मग एकदम जर तुम्हाला निवांत जाऊन हे जे मी तुम्हाला क्रूज कंट्रोल सांगितलं ते लावून जाणार असाल हां तर मग इकॉनॉमी किंवा नॉर्मल. नॉर्मलवरच लावून. ओके. आणि ट्रॅफिकमध्ये आता सिटीमध्ये नॉर्मल त्याच्यावर नॉर्मलच. इको नॉर्मल. आणि चाइल्ड लॉकचं तुम्हाला दाखवतो. चावी इथे घालायची, हां अशी फिरवायची. हां. आता तुमची चावी तर हे हो. तुम्ही मला चावी कशी घालू काही घातलं तरी चालतं, पण चावीमध्ये ते तुम्हाला निवडून दाखवलं तुम्हाला. हां बरोबर. अशा दोन्ही चाव्या आहेत तुमच्या. लागलेल्या. अच्छा. लॉक लागला. आता आम्ही आत बसतो, आतून उघडणार नाही, तुम्हाला बाहेरनं उघडवलं. अच्छा. नाईस. ठीक आहे. ओके. चाइल्ड सेफ्टी आहे का ते? हां. हे पोझिशन बघायचं. ओके. ते दोन्ही चाव्याचं समजलं कसं आहे का. हां. तिकडे प्लेस. ओके. आता पूर्ण बॅटरी लो झाली असेल आणि हे चालतच नाही गाडी हां हां हां. तर मग काय करणार, तर मग हे चावी निवडणार. हे खिशात असल्यावर तुम्ही दाबलं तरी उघडतं. हां. गाडी काढून असं दाबायची गरज नाही. तुम्ही आलात खिशामध्ये आहे, दाबलं बसलं गाडीत, हां खिशातनं काढायची गरज नाही, बटन दाबायचं चालेल. बरं. तसंच घरी आल्यावर उतरायचं, लॉक प्रेस केला लॉक. ओके. हां चालेल. फोटो जेवढे काढतोय ना मी हां हां ते तुम्हाला फॉर्ममध्ये मिळणार आहेत आणि त्याच्या खाली त्याचं रिमार्क्स असणार आहे. हां. म्हणजे फॉल्टी तर काही नाही आहे, फॉल्टीचे रिमार्क्स येतो तुम्हाला, पण हे रिटर्नमध्ये मी केलं तर तुम्हाला हे मिळतं. प्रत्येक डोअरचं हे तुम्ही जे सील ही पट्टी बघताय ना, ही पट्टी फॅक्टरीची रोबोटिक पेंटमध्ये झालेली असते. अच्छा. हे असेल तर ओरिजिनल आहे. गाडीचा डोअर चेंज झाला असेल तर तिथं नसते ती पट्टी, ओके. सील असतं ते. तुम्ही असं नखाने काढून बघितलं ना हां हां तरी निघेल बघा. हां. लांबी लावतो ना, पुट्टी असते ना त्या टाईपवर. त्या सगळ्या दरवाजांना, बोनटला, तुमच्या डिक्कीच्या डोअरला, हां हां सगळ्याला पाहिजे. खाली काहीच नाही का मॅट वगैरे? ते टाकायचं ॲक्सेसरीज ते मॅट कंपनीचं नाहीत. ॲक्सेसरीजमध्ये मिळतील ते.